टायगॉन हे नर वाघ आणि मादी सिंह यांच्यातील मिश्रण आहे। त्यांच्याकडे एक अद्वितीय रूप आहे जे त्यांना पाहण्यास आकर्षक बनवते। टायगॉन्सना वाघांसारखे पट्टे असतात आणि ते वाघ आणि सिंह या दोघांपेक्षाही लहान असतात। त्यांच्याकडे दोन्ही पालकांच्या वैशिष्ट्यांचे मिश्रण आहे, जसे की सिंहासारखे माने आणि वाघासारखे शरीर। टायगॉन्स त्यांच्या सुंदर कोट नमुने आणि रंगांसाठी ओळखले जातात। त्यांच्या भव्य स्वरूपासाठी लोकांकडून त्यांची अनेकदा प्रशंसा केली जाते। टायगॉन्स मोठ्या मांजरीच्या कुटुंबाचा भाग आहेत, ज्यात सिंह, वाघ, बिबट्या आणि जगवार यांचा समावेश आहे। टायगॉन्स जंगलात फार दुर्मिळ आहेत आणि ते बहुतेक बंदिवासात दिसतात। टायगॉन मांसाहारी आहेत, म्हणजे ते मांस खातात। शिकार करण्यासाठी त्यांना मजबूत जबडा आणि तीक्ष्ण दात असतात। टायगॉन हे एकटे प्राणी आहेत। ते एकटे राहणे आणि शिकार करणे पसंत करतात। ते वेगाने धावू शकतात आणि उंच उडी मारू शकतात, ज्यामुळे त्यांना शिकार पकडण्यात मदत होते। लायगर प्रमाणे टायगॉन फक्त बंदिवासात आढळतो, कारण वाघ आणि सिंह यांचे अधिवास एकमेकांशी जुळत नाहीत। त्यामुळे ते नैसर्गिकरित्या जंगलात आढळत नाहीत। ते कधी कधी बंदिवासात प्रजनन केले जातात, परंतु ते विवादास्पद आहे, कारण यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात। त्यांच्याकडे तीव्र दृष्टी आणि ऐकण्यासह उत्कृष्ट संवेदना असतात। टायगॉन्स गर्जना, गुरगुरणे आणि पुर्स यांसारख्या स्वरांच्या माध्यमातून संवाद साधतात। त्यांच्याकडे शक्तिशाली स्नायू आहेत जे त्यांना त्यांच्या शिकारचा पाठलाग करण्यात आणि पकडण्यात मदत करतात। अधिवास नष्ट झाल्याने आणि शिकारीमुळे टायगॉन्स धोक्यात आले आहेत। बंदिवासात त्यांचे आयुष्य सुमारे 15 ते 20 वर्षे असते। त्यांच्याकडे मागे घेण्यायोग्य पंजे आहेत जे त्यांना शिकार पकडण्यात आणि झाडावर चढण्यास मदत करतात। टायगॉन्स मजबूत जलतरणपटू आहेत आणि ते नद्या आणि नाले पार करू शकतात। ते चपळ प्राणी आहेत, दाट झाडीतून सहजतेने नेव्हिगेट करण्यास सक्षम आहेत। टायगॉन आणि लायगर यांच्यात अनेक समानता आहेत, परंतु त्यांच्यात फरक देखील आहेत। लायगर्स टायगॉनपेक्षा मोठे असतात। टायगॉन्स त्यांच्या परिसंस्थेमध्ये सर्वोच्च भक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात। टायगॉन्स बद्दल शिकल्याने आपल्याला पृथ्वीवरील जीवनाची विविधता आणि संवर्धनाचे महत्त्व समजण्यास मदत होते।